नंतर आपण थेट जातोय दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेने तीव्र आंदोलन पुकारलेलं आहे। बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरच्या अत्याचाराच्या विरोधात दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। पोलिसांनी जे बॅरिकेडिंग लावले ते तोडून बांगलादेशच्या उच्चायुक्तालयाबाहेर हे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन पुकारले। उच्चायुक्तालयामध्ये शिरकाव करण्याचा या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे। पोलिसांची मोठी कुमक आहे, ते त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात। या दरम्यान आपण पाहतोय की पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की देखील सुरू आहे। मोठ्या संख्येने विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते तिकडे पोहोचलेले आहेत आणि बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात आंदोलन सुरू आहे आणि यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज देखील केला जातोय। आंदोलकांना पांगवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न होतोय। दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। दिल्लीतली दृश्य आपण पाहतोय। विश्व हिंदू परिषदेची निदर्शनं सुरू आहेत। तिथले जे आंदोलक आहेत त्यांनी आक्रमक पवित्रा उचललेला आहे, कारण बांगलादेशमध्ये हिंदूंची मोठी कोंडी होतीये, त्यांना निर्घृणपणे मारलं जातंय। त्या सगळ्या विरोधात विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी थेट दिल्लीवरून आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। तर शिवाजी, तिथली परिस्थिती नेमकी काय आहे? अगोदर देखील अशाच पद्धतीने विश्व हिंदू परिषदेने बांगलादेशमधील हिंदूंवरती अत्याचार जे होत आहे त्या संदर्भात निदर्शनं केली होती। राजधानी दिल्लीमध्ये आज देखील या संदर्भामध्ये निदर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि सातत्यानं हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे। या अगोदर इतर देखील भारतीयांचं म्हणणं होतं। आपण पाहिलं असेल की प्रियंका गांधी यांनी देखील हिंदू आणि ख्रिश्चनांवरती जे अत्याचार केले जात आहेत त्या संदर्भामध्ये संसदेमध्ये बॅग घेऊन पोहोचल्या होत्या। त्याच पद्धतीने आज दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषद जे आहे ते आंदोलन करताना पाहायला मिळत आहे आणि हे जे आंदोलन आहे ते या ठिकाणी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहिलं असेल या अगोदर जमात कट्टरवाद आणि इंकलाब मंच यांच्या वतीने जी आंदोलनं केली जात होती त्यामध्ये अनेक लोकांचा अनेक हिंदूंना त्रास दिला जात होता। यामध्ये या अगोदर पाहिलं असेल भालुका इथं धर्माचा अपमान केला म्हणून एका हिंदू तरुणाला मारहाण करण्यात आली होती। दीपू चंद्रदास असं या तरुणाचं नाव होतं। पद्धतीने विश्व हिंदू परिषदेचे जे आंदोलक आहेत ते आक्रमक झाले। त्यांनी थेट बॅरिकेड हलवलेले आहेत आणि पोलिसांबरोबर देखील धक्काबुक्की झाली। पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज देखील केला आहे।